नमस्कार मित्रांनो आणि मैत्रिणींनो, पल्लवी मराठी कथा या चॅनलवर आपलं स्वागत आहे. इस प्यार को क्या नाम दूं, भाग 21. मागील भागात. नाहीतर काय, खरंच जे इतक्या वर्षात आपल्याला जमलं नाही ते त्याने करून दाखवलं. खरं तर त्याचे आभारच मानायला हवेत. आयू: हो ना, मग चल आभार मानूया. बाबा उठून उभा राहत म्हणाला. ते कसे? आयू: चल सांगतो. बाबा. आणि मग दोघेही किचनमध्ये गेले. आता पुढे. सकाळी सकाळी ईशाला जाग आली. ती आयोबाबाच्या कलकलाटाने. तसं ती बाहेर आली आणि तिच्या रूमच्या दारातच उभं राहून दोघांकडे पाहू लागली. काय चाललंय तुम्हा दोघांचे सकाळी सकाळी? ईशा डोळे चोळत म्हणाली. ते डोळे चोळून झाले असतील तर आता घड्याळात बघ, आयू काम करता करता म्हणाली. तसं ईशाने घड्याळाकडे पाहिलं आणि क्षणात तिची झोप उडाली. बाप रे, 8 वाजले, मला उठवलं का नाही? ईशा दोघांवर ओरडत म्हणाली. कधीच उठवत होतो तुला, पण तू तर गोड स्वप्न पाहत होतीस ना, आयू तिला चिडवत म्हणाली. काय रे बाबा, तू तरी. ईशा लाडाने बाबाजवळ येत म्हणाली. बघ आता पटकन आवरून घे, मी तुला सोडतो. बाबा तिच्या केसातून प्रेमाने हात फिरवत म्हणाला. ओके, ईशा वैतागत म्हणाली आणि मग आवरायला निघून गेली. अगदी तिच्या आवरत न आवरत तोवर नमू दारात दत्त म्हणून हजर. ए बाई, झालं का आवरून? नमू दारातूनच म्हणाली. झालं झालं, ईशा हॉलमध्ये धावपळ करत म्हणाली. बरं चल, मी गाडी काढते. नमू. तसं ईशा ही बॅग घेऊन तिच्या मागे निघाली. तसं मागून आयूने तिला आवाज दिला. इशू पिल्लू, थांब, हे घेऊन जा. आता हे काय? ईशा आयूच्या हातातल्या पिशवीकडे पाहत म्हणाली. थँक्यू. आयू. म्हणजे? ईशा विचित्रपणे त्या पिशवीकडे पाहून म्हणाली. काल तुझ्यासाठी तुझ्या सरांनी जे काही केलं त्यासाठी आमच्याकडून त्यांना एक छोटासा थँक्यू. आयू. बरं. ईशा गालातला गालात हसत म्हणाली आणि जाऊ लागली. तेवढ्यात आयू पुन्हा तिच्या मागून येत म्हणाली. अगं नमू आणि बाकी ऑफिसमधील मित्रमैत्रिणींसाठी देखील खाऊ दिला आहे, तो दे सगळ्यांना. ओके, ईशा गाडीवर बसता बसता म्हणाली. काही वेळाने दोघीही ऑफिसला पोचल्या. ईशाने पटकन स्वतःचं आवरलं आणि ती वर्किंग साईटवर गेली. तिला तिथलं काम पूर्ण करून लंच ब्रेकपर्यंत पुन्हा ऑफिसमध्ये यायचं होतं. तिला त्याला आयूबाबांनी दिलेला थँक्यू द्यायचा होता, म्हणून ती पटपट आपली कामं पूर्ण करत होती. आदित्यही आल्यापासून तिला शोधत होता, पण ती कुठेच दिसत नव्हती. मग कॅमेरे चेक केल्यावर त्याला कळलं की फॅक्टरी साईडवर ती आहे. मग त्यानेही स्वतःचं मन कामात गुंतवलं. इकडे ईशा लंच ब्रेक होण्याची वाट पाहत होती, पण लंच ब्रेक झाला तसा नमूने तिला कॉल केला. ए इशू, जेवायचे नाही का? नमू. हो जेवायचे आहे, तू कॅन्टीनला जा, मी आलेच. ईशा. ओके. नमू. आणि मग नमूने फोन ठेवला आणि मग ती कॅन्टीनला निघून गेली. इकडे ईशा धावत पडत तिच्या डेस्कवर आली आणि तिने आयूने दिलेली पिशवी घेतली आणि त्यातून आदित्यसाठीचा डबा काढला आणि सरळ आदित्यच्या केबिनमध्ये गेली. तिने केबिन डोअरवर नॉक केलं. येस, कमिंग. आदित्यच्या आतून आवाज आला आणि मग ती आत गेली. सर. ईशाने आदित्यला आवाज दिला. तसं त्याने मानवर करून तिच्याकडे पाहिलं. ईशा. त्याने हलकेच तिचं नाव घेतलं आणि त्याच्या चेहऱ्यावर एक भली मोठी स्माईल आली, कारण आज ईशाचा चेहरा खुल्ला होता. रोज कसल्या तरी टेन्शनमध्ये असणारी ईशा आज खुलून हसत होती. तिला हसताना पाहून त्याच्या मनाला एक समाधान मिळालं. बोल, आदित्य हसून म्हणाला. हे तुमच्यासाठी. ईशा त्याच्यासमोर डबा ठेवत म्हणाली. हे काय आहे? आदित्य. थँक्यू. आयूबाबांनी पाठवलं आहे तुमच्यासाठी. ईशा. का? आदित्य. काल तुम्ही माझ्यासाठी जे काही केलं त्यासाठी. ईशा. ओके. आदित्य डबा हातात घेऊन म्हणाला आणि मग त्याने डबा उघडून बघितला. गुलाबजाम? आदित्य हसून म्हणाला. त्याने पटकन एक गुलाबजाम उचलला आणि तोंडात टाकला. यम्मी. आदित्य गुलाबजाम खाता खाता म्हणाला. तसं ईशाच्या ओठांवर हसू आलं. खूप मस्त आहेत गुलाबजाम. आदित्य पुन्हा म्हणाला. मग असणारच, माझी आई खूप छान बनवते. ईशा. तू खाल्लेस? आदित्य. नाही, आता कॅन्टीनमध्ये सगळ्यांसोबत खाईन. ईशा. ठीक आहे, पण त्याआधी माझ्यासोबत खा. आदित्य तिच्याजवळ येत म्हणाला आणि ती काही बोलणार त्याआधीच त्याने तिला गुलाबजाम भरवला. नकळतपणे त्याच्या बोटांचा स्पर्श तिच्या ओठांना झाला. तसं ती शहारून गेली. अंगावर काटा आला.
त्याचा तो स्पर्श हवा हवासा वाटत होतं. तिच्यासाठी हे अनपेक्षित होतं. तिने मग हळूच त्याच्याकडे पाहिलं तर तो तिलाच पाहत होता. तिने मग हळूहळू तो गुलाबजाम खाल्ला. दोघेही एकमेकांकडे पाहत होते. तुझ्या आईबाबांना सांग थँक्यू, खूप छान आहे आदित्य. तसं ईशाने हसून मान हलवली. तेवढ्यात बाहेरून एक कलकलाट त्यांच्या कानावर आला. कोणीतरी मोठमोठ्याने बोलत होता. हॅलो एव्हरीवन. त्यांच्या कानावर हे शब्द आले आणि मग दोघांची पावले केबिनच्या बाहेरच्या दिशेला वळली आणि समोरच्या व्यक्तीला बघून दोघांच्या कपाळावर आठ्यांचं जाळ पसरलं. हॅलो मिस्टर आदित्य सरपोतदार. ती व्यक्ती आदित्यसमोर येऊन उभी राहिली आणि म्हणाली आणि तिरकी नजर ईशावर टाकली. तसं ईशाने आपलं तोंड फिरवलं. हॅलो मिस्टर कमलेश्वर्धन. आदित्य वरवर हसत म्हणाला. तेवढ्यात सगळेच कॅन्टीनमधून परत आले. नमू लगेच ईशाच्या बाजूला येऊन उभी राहिली. हॅलो मिस देवधर. कमलेश घाणेरडी नजर ईशावर टाकत म्हणाला. तिने आणि नमूने देखील कमलेशला एक रागीट लूक दिला आणि तिथून निघून जाऊ लागल्या. तेवढ्यात कमलेशने त्यांना अडवलं. वेट मिस देवधर, मला काही सांगायचे आहे. काय? ईशा जरा तिरकसपणे म्हणाली. तसं त्याने सगळ्यांकडे पाहिलं आणि म्हणाला, हॅलो एव्हरीवन, मी तुम्हा सगळ्यांसाठी एक गुड न्यूज आणली आहे. कमलेश सगळ्यांकडे बघून म्हणाला. तसे सगळेच प्रश्नार्थक नजरेने त्याच्याकडे पाहू लागले. आधीचा सगळा माल संपला आहे आणि आता मी या कंपनीला नवीन ऑर्डर देणार आहे, कमलेश म्हणाला. तसं सगळ्यांनी टाळ्या वाजवल्या. वेट, खरी गुड न्यूज तर पुढे आहे. आता मात्र सगळ्यांनीच कान टवकारले की तो काय सांगणार आहे म्हणून. तर या कंपनीबरोबर काम केल्यानंतर जे काही यश मिळालं आहे त्यात तुम्हा सगळ्यांचा मोलाचा सहभाग आहे. म्हणूनच या यशासाठी मी उद्या एक पार्टी ऑर्गनाईज केली आहे आणि म्हणून तुम्ही सगळ्यांनी त्या पार्टीला आवर्जून यायचे आहे, कमलेशने फरमान सोडले. तसे सगळ्यांनी आनंदाने टाळ्या वाजवल्या. इकडे नमू, ईशा आणि आदित्यने तोंड वाकडं केलं. नक्कीच त्याच्या मनात काहीतरी सुरू होतं हे आदित्यला कळत होतं, पण नक्की काय ते कळत नव्हतं. आदित्यने एकदा तिरका कटाक्ष ईशावर टाकला तर ती रागाने कमलेशकडे पाहत होती. पण त्यापेक्षा जास्त तर नमू हॉरर लुक कमलेशला देत होती आणि तिच्याकडे पाहून आदित्यला हसू आलं, पण त्याने कंट्रोल केलं. पण आता त्याच्या डोक्यात विचार घुमायला लागले की नक्की सगळ्या स्टाफला पार्टी देण्यामागच्या कमलेशचा काय हेतू आहे. इकडे ईशा आणि नमूच्या डोक्यात पण हे सुरू होतं. काही वेळाने दोघी आपल्या डेस्कवर आल्या. मी सांगते ना इशू, याचे नक्कीच काहीतरी हेतू आहे, नमू डेस्कवर आपला हात आपटत म्हणाली. मलाही हेच वाटतंय ईशा. हो ना, म्हणूनच म्हणते उद्या आपण जायचंच नाही, नमू. ईशा विचार करत म्हणाली. नकोच जायला, नमू पुन्हा दातोड खात म्हणाली. नाही, आपण असं नाही करू शकत, ईशा जरा विचार करत म्हणाली. पण का? नमू वैतागत म्हणाली. कारण त्याच्यामुळे आपल्याला आधी एक काम मिळालं होतं आणि ते सक्सेसफुल केलं आपण, आणि त्यामुळे आता आपल्याला नवीन काम मिळणार आहे. अशात जर आपण उद्या त्याच्या पार्टीला नाही गेलो तर त्याला एक नवीन कारण मिळेल आपल्याला ट्रोल करण्यासाठी, आणि त्यामुळे आपल्या कंपनीची इमेज खराब होईल आणि मग नुकसान होईल ते वेगळं. म्हणून आपल्याला जावं लागेल. ईशा. बरोबर आहे, नमू तोंड पाडून म्हणाली. ईशा सुस्कारा सोडत म्हणाली. पण तू एक काम कर, उद्या अजिबात एकटी राहू नकोस. मला माहीत आहे तुला त्रास देण्याचा तो नक्की प्रयत्न करेल, नमू. हो, हे बरोबर आहे, म्हणून तू माझ्यासोबत राहा, ईशा. ठीक आहे, मी राहीन तुझ्यासोबत. म्हणजे तुला त्रास देण्याचा त्याला चान्सच मिळणार नाही, आणि त्याने काही प्रयत्न केला ना तर त्याला चांगलाच बुकलून काढू कपच्यात घेऊन, नमू चेहऱ्यावर चमकानात म्हणाली. तसं ईशाही मनमोकळेपणाने हसली आणि मग दोघींनी एकमेकींना टाळ्या दिल्या. इकडे आदित्य केबिनमध्ये बसून विचार करत होता. त्याने पूर्ण स्टाफला पार्टीला बोलवलंय, म्हणजेच नक्की त्याने हे ईशासाठी केलं आहे आणि उद्या तो नक्कीच ईशाला त्रास देण्याचा प्रयत्न करेल. उद्या ईशाला अजिबात एकटं सोडून चालणार नाही. बरोबर आहे, उद्या हेच करायचं, आदित्य स्वतःशीच म्हणाला. दुसऱ्या दिवशी सगळे आपल्या कामाची घाई करत होते. त्यानंतर सगळेच आवरून कमलेश्वर्धनच्या पार्टीला जाणार होते. हळूहळू 7च्या आसपास सगळ्यांनी आपापलं आवरलं आणि आपापल्या पद्धतीने निघाले. त्यात ईशा आणि नमू शांतपणे हळूहळू आपलं आवरत होत्या. काय ग, तुम्हाला यायचं नाही का? पूर्णा ईशा आणि नमूच्या जवळेत म्हणाली. हो, यायचं आहे ना, तुम्ही वा पुढे, आम्ही आलोच, नमू. ओके. आणि मग पूर्णा निघून गेली. हिला ना तर सदा न कदा घाई असते सगळ्यांची, नमू पूर्णा गेल्यावर म्हणाली. जाऊ दे तिला, तसंही आपल्याला उशिरा जायचं आहे ना. इकडे कमलेश ईशाची वाट बघत होता.
आज त्याने काही वेगळंच ठरवलं होतं. फक्त ईशा लवकर यायला हवी होती त्याला. हळूहळू सगळे चाले होते, पण ईशा कुठेच त्याला दिसत नव्हती. हळूहळू त्याच्या रागाचा पारा चढायला लागला होता, कारण ईशा येणार की नाही याची त्याला शंका होती. आणि जर ती नाही आली तर त्याचा सगळाच प्लॅन फसणार होता. इकडे ऑफिसमध्ये खूप वेळ झाला तरी ईशा आणि नमूची टंगळमंगळ सुरू होती. दोघींनी घरी सांगितलं होतं आणि दोघे एकत्र जाणार होत्या म्हणून काही प्रॉब्लेम नव्हता. पण तरीही आयू आणि बाबाने ईशाला 10 वेळा काळजी घे म्हणून सांगितलं होतं. दोघींची तयारी अजून सुरूच होती. तेवढ्या तिथे आदित्य आला. आदित्यने एक कटाक्षी ईशावर टाकला आणि पाहतच राहिला. मरहूम कलर फुल स्लीव्ज ड्रेसमध्ये ईशा खूप सुंदर दिसत होती. रेड कलरची लिपस्टिक आणि हलकाचा मेकअप. काही क्षण त्याची नजर तिच्यावर स्थिरावली, पण मग तो पटकन भानावर आला. पहिल्यांदा दोघींना बघून तो जरा विचारात पडला. ह्या दोघी काय करत आहेत इथे अजून? कारण त्याला वाटलं होतं फक्त ईशा असेल, पण नमूला बघून तो जरा चमकला. विचार करतच तो दोघींपुढे उभा राहिला. तुम्ही दोघी अजून इथेच? आदित्य एक वेळ दोघींवर नजर फिरवत म्हणाला. तसं दोघींनी एकमेकींकडे पाहिलं. काही नाही सर, आवरत होती. आता निघतोय आम्ही पार्टीसाठी. नमू. ओके मग चला, मीही तिकडेच निघालो आहे. आदित्य. नाही नको सर, माझ्या गाडीने जाऊ आम्ही. नमू. नको, पार्टी जरा आउटसाईडला आहे, त्यामुळे येताना कोणी नसेल त्या रस्त्याला. अशात तुम्ही दोघींनी तिथून येणं सेफ नसेल. तुम्ही माझ्यासोबत या, मी सोडेन तुम्हाला. आदित्य म्हणाला आणि सरळ त्यांच्या पुढे चालू लागला. आता मात्र दोघींकडे ऑप्शन नव्हते. दोघींनी हताश होऊन एकमेकींकडे पाहिलं आणि मग सरळ मान खाली घालून त्याच्या मागे चालू लागल्या. आता काय करायचं? नमू हळूच ईशाच्या कानाजवळ म्हणाली. मला तर काहीच समजत नाही. ईशा हळूच म्हणाली. एक काम करू, काही वेळ तिथे थांबू आणि मग काहीतरी कारण सांगू सरांना आणि मग तिथून निघू. नमू पुन्हा हळू आवाजात म्हणाली. ओके. ईशाने रिप्लाय दिला. काही वेळाने तिघेही आदित्यच्या गाडीने पार्टीत पोहोचले. तोपर्यंत कमलेश खूपच चिडला होता. त्याला कोणत्याही परिस्थितीत ईशा पार्टीत येणं गरजेचं होतं आणि मग ईशाला पाहून त्याच्या जीवात जीव आला होता. आता त्याचा प्लॅन सुरू होणार होता. इकडे ईशा आणि नमूने लगेच एक टेबल पकडला आणि दोघी तिथे जाऊन बसल्या. काही स्नॅक्स आणि ड्रिंक्स मागवल्या आणि मग त्याच्यातच टाईमपास करायचा आणि मग निघायचं, असा विचार दोघींचा चालला होता. आदित्यही इकडे काही माणसांना भेटण्यात गुंतला होता, पण आडून त्याचे लक्ष ईशावर होतं. नमू तिच्यासोबत होती म्हणून काळजीचं कारण नव्हतं, पण तरीही तो अलर्ट होता. हळूहळू पार्टी रंगात आली. काही डान्स करण्यात गुंतले. तेवढ्यात ईशा आणि नमू बसलेल्या टेबलजवळ कमलेश वर्धन आला आणि ईशाला डान्सबद्दल विचारलं. हॅलो मिस देवधर. कमलेश. हॅलो वर्धन सर. ईशा इकडे तिकडे बघत म्हणाली. कम डान्स विथ मी. कमलेश. नो थँक्स सर. ईशाने जुजबीने उत्तर दिले. मी येऊ का तुमच्यासोबत डान्स करायला? नमू मध्येच बोलली. तसं कमलेशने तिच्याकडे वैतागून पाहिलं. मला डान्स करायला खूप आवडतं, पण फक्त तुम्हाला तुमचे पाय सांभाळायला लागतील. नमू त्याच्या पायाकडे बोट दाखवत म्हणाली. तसं ईशा तोंडावर हात ठेवून हसू लागली. कमलेशने एकदा दोघींकडे पाहिलं आणि मग स्वतःच्या पायाकडे पाहिलं आणि नो थँक्स म्हणून निघून गेला. तसं ईशा आणि नमू एकमेकींना टाळी देऊन हसू लागल्या. असंच हवं याला, चांगलीच जिरावली याची. ईशा. नाहीतर काय, म्हणे डान्स विथ मी. हाड कुत्रा कुठला, मागे मागे करतो जेव्हा तेव्हा. नमू चिडून म्हणाली. इकडे कमलेश त्यांच्यापासून दूर आला. नमूने केलेल्या त्याच्या अपमानामुळे आणखीनच चिडला होता. आता तर त्याने ठरवलं होतं की तो नक्कीच त्याच्या अपमानाचा बदला घेणार, पण कशा प्रकारे याच विचारात तो होता. इकडे नमू आणि ईशा मात्र छान गप्पा मारत होत्या. आदित्यही हळूच त्या दोघींकडे बघून गालातल्या गालात हसत होता. नमूने कमलेशच्या केलेला अपमानही त्याने पाहिला होता, त्यामुळे आता ईशाबरोबर नमूची काळजी त्याला होती. म्हणून तर तो आता आणखीनच दोघींवर लक्ष ठेवून होता. इतक्यात तिथे त्यांच्या ऑफिस स्टाफमधील रमेश आला. त्याने ईशा आणि नमूला डान्सबद्दल विचारलं. नमू तर नाहीच म्हणाली. मग ईशाने तिला जा म्हणून सांगितलं आणि मग ती त्याच्याबरोबर डान्स करायला गेली. इकडे ईशा एकटीच बसली होती आणि बाकीच्यांना डान्स करताना बघत होती. कमलेश दुरूनच तिच्याकडे पाहत होता. ती एकटी आहे हे पाहून तो तिच्या जवळ यायला निघाला आणि आदित्यने त्याला तिच्या जवळ येताना पाहिलं आणि कमलेश तिच्या जवळ येणार त्याआधीच आदित्य तिच्या जवळ आला आणि हळूच ईशाचा हात धरला आणि म्हणाला, माझ्यासोबत डान्स करायला आवडेल? तसं ईशाने मानवर करून पाहिलं तर समोर आदित्य होता. तसं ईशाच्या चेहऱ्यावर एक गोड हसू आलं आणि मग तिने आदित्यच्या हातात हात दिला
आणि मग दोघी डान्स फ्लोअरवर आली. तेवढ्यात डीजेने एक रोमॅन्टिक सॉन्ग प्ले केलं आणि दोघी भान हरपून एकमेकांची सोबत एन्जॉय करत होते. तर बाकी सगळे त्या दोघांकडे डोळे विस्फारून बघत होते. तेरे हाथों की तरफ मेरे हाथों का सफर रोजाना रोजाना तेरी आँखों से कहे कुछ तो मेरी नजर रोजाना रोजाना. कारण दोघे स्वतःच्या धुंदीत डान्स करत होते, संपूर्ण जगाला विसरून. दोघे अगदी मेड फॉर इच अदर दिसत होते. इकडे कमलेश दोघांकडे पाहून दातोट खात होता. इतक्यात गाणं संपलं तरी दोघे एकमेकांच्या विश्वात हरवले होते आणि मग सगळ्यांनी त्यांच्यासाठी टाळ्या वाजवल्या. तसे दोघे भानावर आले. आता मात्र दोघे अवघडून एकमेकांकडे पाहत होते. काही वेळाने ईशा पटकन नमू होती तिथे आली. क्या बात है, तू आणि सर किती गोड दिसत होतात. नमू हळूच ईशाच्या कानात खुसफुसली. तसं ईशाने डोळे मोठे करून तिला शांत राहायला सांगितलं. इकडे आदित्य देखील तिच्यापासून काही अंतरावर उभा राहून इतरांसोबत बोलत होता आणि हळूच ईशाकडे चोरटा कटाक्ष टाकत होता. तेवढ्यात ईशा आणि नमू उभ्या होत्या. तिथे एक वेटर ड्रिंक घेऊन जात होता आणि तो धडपडला. तेव्हा सगळ्या ड्रिंक्स ईशाच्या अंगावर पडल्या. ईशाचा ड्रेस खराब झाला. सॉरी मॅम, आय एम रिअली सॉरी, तो वेटर दिलगिरी व्यक्त करत म्हणाला. इट्स ओके, ईशा शांतपणे म्हणाली. काय सॉरी, पूर्ण ड्रेस खराब केला तिचा, नमू रागात म्हणाली. मॅम, मी जाणून बुजून नाही केलं, माझ्या पाय अडकला आणि मी धडपडलो, तो वेटर काकुडतीला येऊन म्हणाला. काही हरकत नाही ईशा. असं कसं काही नाही, नमू पुन्हा रागात म्हणाली. अगं तू शांत हो, ते म्हणत आहेत ना की चुकून झालं, मग जाऊ द्या, ईशा दोघांकडे बघत म्हणाली. मॅम सो सॉरी, प्लीज माझी कंप्लेंट करू नका, माझी नोकरी जाईल, तो वेटर हात जोडून विनवणीच्या सुरात म्हणाला. नाही करणार तुमची कंप्लेंट, जा तुम्ही, ईशा त्या वेटरकडे पाहून म्हणाली. तसं तो वेटर निघून गेला. इकडे नमू अजून घुसफुसत तो वेटर गेला त्या दिशेला पाहत होती. आता तो काय तुझ्या रागाने वितळणार नाही, त्यामुळे बघणं बंद कर, उगाचच त्या डोळ्यांना त्रास, ईशा नमूकडे पाहून गालातल्या गालात हसत म्हणाली. तसं नमूने तिच्याकडे रागाने पाहिलं. मग ईशा मान खाली घालून हसू लागली. हसतेस काय, चल वॉशरूममध्ये जाऊ, धुवून घे, नाहीतर ड्रेस आणखीनच खराब होईल. नमू. काही नको, मी जाते एकटी आणि येते लगेच, तू थांब इथे. ईशा. नक्की. नमू. हो. ईशा. आणि मग ईशा वॉशरूमच्या दिशेला गेली. खूप वेळ झाला तरी ईशा आली नव्हती. इकडे नमू मस्त सॉफ्ट ड्रिंक घेऊन बसली होती आणि इतरांना डान्स करताना बघत होती. आदित्यने एक वेळ त्या दोघी बसल्या होत्या त्या दिशेला पाहिलं, पण त्याला नमू एकटीच दिसली. तसं मग तो सगळीकडे ईशाला शोधू लागला, पण त्याला ईशा कुठेच दिसली नाही. मग मात्र तो जरा घाबरला. त्याचं मन बेचैन झालं. काहीतरी हातून सुटत चाललं आहे असं वाटायला लागलं. तो पटकन धावत नमूजवळ आला आणि मग त्याने तिच्याजवळ येऊन विचारलं. नमू, ईशा कुठे आहे? नमूने एकदा त्याच्याकडे आश्चर्याने पाहिलं आणि म्हणाली, ती वॉशरूममध्ये आहे. किती वेळ झाला? आदित्यने वैतागून विचारलं. खूप वेळ झालं, नमू शांतपणे म्हणाली. चल, आपल्याला ईशाला शोधायला हवे, आदित्य तिथून निघत म्हणाला. तसं नमूही त्याच्या पाठोपाठ निघाली. पण सर का? नमूने चालता चालता विचारलं. ती नक्कीच कोणत्या तरी प्रॉब्लेममध्ये आहे, आदित्य तिच्या पुढे चालता चालता म्हणाला. काय? पण सर, तुम्हाला कसं माहीत? नमू जरा घाबरत म्हणाली. मी सांगतोय म्हणून, आदित्य. आणि मग दोघे वॉशरूमजवळ आले. तसा आदित्य तिथे थांबला आणि मग नमूकडे पाहून म्हणाला. तू आज जा आणि ईशा आहे की नाही पाहून ये. हो. नमू. आणि मग नमू धावतच वॉशरूममध्ये गेली. आदित्य बाहेर राहूनच तिची वाट पाहत होता. इतक्यात नमू धावतच बाहेर आली. सर, ईशा आत नाही आहे. नमू. मला वाटलंच, चल आपल्याला तिला शोधायचं आहे, आदित्य तिथून निघत म्हणाला. नमूही त्याच्या मागे मागे जात होती. लिफ्टने दोघी हॉटेलच्या वरच्या बाजूला आले. आदित्य आणि नमू लिफ्टच्या बाहेर आले. आदित्यने एकदा डावीकडे मग उजवीकडे पाहिलं आणि तिला म्हणाला, तू या बाजूला बघ, मी या बाजूला बघतो. ओके. नमू. आणि मग दोघे वेगवेगळ्या दिशांना गेले आणि ईशाला शोधू लागले. इकडे नमू प्रत्येक रूमला कान लावून ईशाच्या कुठे आवाज येत आहे का पाहत होती. इतक्यात नमूच्या कानावर एक मोठा आवाज आला आणि तिने त्या दिशेला पाहिलं तर आदित्य एका रूममध्ये जात होता. तसं ती देखील त्या रूमच्या दिशेने निघाली.
आणि मग त्या रूममध्ये नमू पोहोचली तर आदित्य तिथे आधीच हजर होता आणि कमलेशला मारत होता. तर ईशा एका कोपऱ्यात उभी राहून थरथर कापत होती. इशू, नमूने ईशाला आवाज दिला. तसं ईशा पटकन तिच्या दिशेला धावली आणि तिच्या मिठी शिरून रडू लागली. इकडे आदित्य फार द्वेषाने कमलेशला मारत होता. तुझी हिंमत कशी झाली ईशाला हात लावायची? तुझ्यासोबत कॉन्ट्रॅक्ट साईन केलं म्हणजे माझा स्टाफ तुझ्या हातात दिला नाही मी. माझ्या स्टाफपैकी एकाही मुलीकडे जरी वाकडी नजर ठेवली ना तर तुझा जीव घेईन मी. आदित्य रागाने बोलत होता. तुला याचे खूप वाईट परिणाम भोगावे लागतील. कमलेश स्वतःला वाचवत म्हणाला. तुला जे करायचं आहे ते कर आणि माझ्यासोबत तू काय कॉन्ट्रॅक्ट तोडणार? ते मी तोडतो आणि यापुढे ईशावर वाईट नजर टाकलीस ना तर तुझा जीव घेईन मी, आदित्य चिडून म्हणाला. आणि मग आदित्य तिथून निघाला. पण तेवढ्यात कमलेश उठला आणि त्याने आदित्यला मागून घट्ट पकडले आणि त्याची मान वळवू लागला. इकडे ईशाने ते पाहिलं आणि मग ती पटकन तिथे आली आणि कमलेशच्या आदित्यच्या मानेवरचे हात ताकदीने काढू लागली. तसं कमलेशने एका हाताने तिला धक्का दिला आणि ईशा एका भिंतीच्या दिशेला ढकलली गेली. तिच्या डोक्याला मार लागला आणि तिथेच बेशुद्ध होऊन पडली. तसं नमू मोठ्याने ओरडली. ईशा! आदित्यने तिच्याकडे पाहिलं आणि ईशाला त्या अवस्थेत पाहून तो अजूनच चौताळला आणि मग त्याने पूर्ण ताकद लावून कमलेशच्या तावडीतून स्वतःला सोडवले आणि मग कमलेशचा चांगलाच पाहुणचार घेतला. त्याला इतकं मारलं की तो तिथेच अर्धमेला होऊन पडला. आणि मग आदित्य ईशाकडे आला. नमू तिला शुद्धीवर आणण्याचा प्रयत्न करत होती पण ईशा शुद्धीवर येत नव्हती. आदित्यही तिच्या जवळ आला आणि तिच्या गालावर हलकेच थोपटवून तिला शुद्धीवर आणण्याचा प्रयत्न करू लागला. सर प्लीज काहीतरी करा ना, बघा ना ईशाला काय झालं, नमू रडत म्हणाली. तू आधी शांत हो नमू, तिला काही होणार नाही. आपण एक काम करू, आधी तिला इथून घेऊन जाऊ. आदित्य. तसं नमूने मान हलवून होकार दिला. मग आदित्यने पटकन ईशाला आपल्या दोन्ही हातावर उचललं आणि तिला घेऊन रूमच्या बाहेर आला. बाहेर वेटर त्यांच्याकडे पाहत होते पण दोघांच्या कुणाकडेच लक्ष नव्हतं. नमू आपल्याला हॉटेलच्या मागच्या बाजूने निघायला हवं, नाहीतर उगाच गोंधळ होईल, आदित्य चालता चालता नमूकडे बघून म्हणाला. यावेळी देखील तिने फक्त हो म्हणून मान हलवली आणि मग दोघे हॉटेलच्या मागच्या बाजूने पार्किंगमध्ये आले. आदित्यने पटकन ईशाला गाडीच्या मागच्या सीटवर बसवली. नमूही तिच्या बाजूला बसली आणि पुन्हा तिला शुद्धीवर आणण्याचा प्रयत्न करू लागली. आदित्यने पटकन गाडीतून पाण्याची बॉटल आणली आणि तिच्या चेहऱ्यावर पाणी शिंपडू लागला. 2-3 वेळा पाणी शिंपडल्यावर ईशा हळूहळू शुद्धीवर आली. पण शुद्धीवर येताच तिने आपलं डोकं धरलं आणि कणवडू लागली. ईशा काय होत आहे तुला? त्याने घाबरून विचारलं. काय होतं ईशा? नमूने तिला डोकं धरलेलं पाहून विचारलं. माझं डोकं खूप दुखत आहे, ईशा कणवडत म्हणाली. तुझ्या गोळ्या कुठे आहेत? नमू. पर्समध्ये, ईशाने कसंबसं उत्तर दिलं. तसं नमू गाडीतून उतरली आणि पार्टी हॉलच्या दिशेने पळाली. आदित्य मात्र आडीपाडीने दोघींकडे पाहत होता. त्याला काही कळत नव्हतं. ईशाचं डोकं नक्की का दुखत होतं? डोक्याला मार लागल्यामुळे की आणखीन कशामुळे? त्याला काही समजत नव्हतं. तेवढ्यात नमू पर्स घेऊन आली आणि ईशाच्या पर्समध्ये गोळ्या शोधू लागली. इकडे ईशा अजून कणवळत होती. कधी डोक्यावर हात मारून घेत होती तर कधी सीटवर डोकं आपटत होती. आदित्यला तिची अवस्था बघून खूप हेल्पलेस वाटत होतं. तो काहीच करू शकत नव्हता. त्याचे डोळे भरले होते. गोळ्या नाहीत पर्समध्ये ईशा, आदित्य विचारात हरवलेला असताना नमू म्हणाली आणि तो त्याच्या विचारातून बाहेर आला. काय गोळ्या नाहीत? आदित्यने डोळे पुसले आणि चमकून विचारलं. नमूने नाही म्हणून मान हलवली. तसं ईशाने पुन्हा स्वतःच्या डोक्यावर हात मारून घेतला आणि कणवडतच म्हणाली. घरी राहिल्या बहुतेक. आता काय करायचं? त्या गोळ्याचं नाव काय? मला सांग, मी आणतो, आदित्य कसंबसं धीर जमा करत म्हणाला. आठवत नाही, ईशा रडत म्हणाली. सर तुम्ही गाडी काढा, माझ्याकडे प्रिस्क्रिप्शनचा फोटो आहे, नमू घाईघाईत म्हणाली. तसं आदित्यने गाडी काढली आणि सुसाट वेगाने पळवू लागला. इकडे नमू ईशाला सांभाळत होती. ईशा डोकं धरून वेडीवाकडी होत होती, डोकं आपटत होती. आदित्य मध्येच तिच्याकडे वळून बघत होता. त्याच्या चेहऱ्याचा रंग उडाला होता. काही वेळाने त्यांची गाडी एका मेडिकल समोर थांबली. तसं नमू उतरत होती. तू थांब नमू, मला मोबाईल दे, मी आणतो, तू ईशाची काळजी घे. तसं नमूने मोबाईल त्याच्या हातात दिला. काही वेळाने आदित्य गोळ्या घेऊन आला आणि मग त्याने पटकन ईशाला गोळी दिली. गोळी घेतल्यानंतरही ईशा कणवळत होती. आता तिघेही गाडीत बसले होते. आदित्य आणि नमू तिच्याकडे बघत होते. नमू गोळी देऊन खूप वेळ झाला,
तिला अजून बरं वाटत नाही. आदित्य तिला कणवळताना पाहून म्हणाला, या गोडीचा परिणाम थोडा उशिरा होतो. नमूने जरा हळू पण शांतपणे उत्तर दिले. तसा आदित्य शांत बसून ईशाकडे पाहू लागला. अजून काही वेळ गेला आणि आता ईशा हळूहळू शांत झाली. तसं नमू आणि आदित्यने मोकळा श्वास घेतला. ईशाने मागे सीटला डोकं टेकून डोळे मिटले. आदित्यने पुन्हा गाडी स्टार्ट केली आणि ईशाच्या घराकडे घेतली. काही वेळाने गाडी ईशाच्या घराजवळ आली. ईशा गाडीत शांतपणे बसली होती. सर, मी पण आज ईशाबरोबरच थांबणार आहे. तुम्ही शांतपणे घरी जा. नमू, मी येऊ का आज सोडायला? आदित्य, नको सर. ईशाच्या आईबाबांनी विचारलं तर काय सांगू? सध्या त्यांना यातलं काहीच सांगायचं नाही मला. सांगावंसं वाटलं तर ईशा सांगेल. नमू, ओके, ठीक आहे. तू थांब आज तिच्यासोबत. काही वाटलं तर मला कळव. आदित्य, हो सर. आणि थँक्यू सो मच. आज जर तुम्ही नसतात तर ईशाचं काय झालं असतं? मला तर विचारसुद्धा करता येत नाही. नमू, काही होणार नाही तिला. मी काही होऊ देणार नाही. आदित्य ठाम निश्चय करत म्हणाला. नमूला त्याच्या बोलण्याचा अर्थ कळेना. पण सध्या तिने तिकडे दुर्लक्ष करण्याचं ठरवलं आणि ती ईशाला घेऊन गाडीतून उतरली आणि मग आदित्यला बाय करून ईशाच्या घराच्या दिशेने जाऊ लागली. आदित्य त्या दोघींना नजरेआड होईपर्यंत बघत होता. त्या दोघी नजरेआड झाल्यावर तो तिथून निघाला. आता त्याच्या विचारचक्र सुरू झालं. त्याला कशाचाच अर्थ लागत नव्हता. तिला काय त्रास आहे? ती एवढी अबोल का झाली? ती अलिप्त का राहू लागली? यापैकी कशाचाच अर्थ लागत नव्हता. पण एक गोष्ट होती की ती काहीतरी लपवत होती. एवढं मात्र त्याला कळत होतं आणि तो लवकरच या गोष्टीचा शोध घेणार होता. आता आदित्यने ठरवलं आहे की तो ईशाबद्दल सगळं काही शोधून काढणार. पण कळेल का त्याला? सगळ्या गोष्टी तिच्या भूतकाळात दडलेल्या आहेत. जिथे ईशालाच तिच्या भूतकाळ व्यवस्थित माहीत नाही, तिथे आदित्य काय करणार? पण म्हणतात ना, खऱ्या प्रेमात खूप ताकद असते. मग एकतर तो ईशाला तिच्या भूतकाळातून बाहेर काढेल किंवा त्याच्या भविष्यकाळात तिला मानाचे स्थान देईल. पाहूया आदित्य काय करतो आपल्या खऱ्या प्रेमासाठी. आणि तुम्हालाही जाणून घ्यायचं असेल तर ऐकत राहा. भेटूया पुढच्या भागात. धन्यवाद.